हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. आता वाजले सकाळचे 7:05 झाले तर, आणि मी सकाळ सकाळ आले ऊसाला पाणी द्यायला, मोटर चालू करायला. पण आहे ना, एवढं आबळ गरजू राहिले इकडून ह्या साईडने ना. इजा पण लवू राहिल्यात, इजा पण लवू राहिल्यात. आणि पूर्ण असं काळं काळं खाप आबळ आले. तरी मी मोटर चालू करायला आले. थोड्या राहिल्या होत्या यातल्या 5-6 साऱ्या, पुढच्या खंडातल्या 5-6 साऱ्या. म्हणलं तेवढं भिजून घ्यावा. आणि पाऊस पण येतो का काय नु. तर पाणी चालू आहे, दिलंय पाणी चालू करून. आणि वातावरण एवढं छान झालं आहे ना, मस्त वातावरण झालं आहे, फ्रेश असं भारी वाटू राहिले. फ्रेश म्हणजे धुरकटलेलं वातावरण आहे. पावसाचं ऊन नाही, दिवस पण दिसाना. कुठं कुंकून उगाला, कुंकून नाही, दिवस कुठंच दिसून नाही राहिला. काय माहिती ब्लॉकमध्ये आवाज येतो का नाही, पण गरजू राहिले, धाड 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 करते. आणि माझं चाललंय पाणी धरायचं काम. तर बघा, झुळझुळ पाणी ह्या अशा वातावरणात इतकं छान वाटू राहिलं ना. पाणी चाललंय आणि म्हणलं चला मग थोडंसं शूट करावं, कारण बऱ्याच दिवसापासून घेतला नाही ब्लॉग. आता जायचं कांदे काढायला, पण मग सकाळ सकाळ थोड्या वेळ दारे धरायचे. वरच्या ऊसात पाणी लावून दिल्याच्या नंतर मग दुपारून जायचं कामाला. तर असं वाटू राहिलं अंधारच पडला, इतकं झाकाळवणी वातावरण झाले. मस्त छान वाटतंय बरं का. मला तर असं वातावरण आवडतं, दिवसभर असं वातावरण पाहिजे. कारण 2-4 दिवसापासून एवढं गरम होत होतं ना, वावरात थांबूशीच वाटत नव्हतं. नको नको होत होतं उन्हाचं. त्याच्यामुळं उन्हात मोबाईल पण चमकत होता. मग ब्लॉग पण नाही घेतला. तुम्हाला आबळ बघायचं दिसायला डोक्यावरलं. बघितलं, काळ काळ खाप आबळ आले. नको नको असं इतकं असं बदा बदा पडन. आणि आता काय पानकळ्याचे दिवस नाही, पण कधी पानकळा आहे कधी उन्हाळा आहे आता काही राहिलंच नाही. ऋतूत कोणता ऋतू कधी पण येऊ राहिलेला आहे. त्याच्यामुळं ऋतूचा काही हिशोबच राहिला नाही. अजून तर मे लागायचा आहे, नंतर जून लागायचा आहे. पण आधीच पावसाने एंट्री केली. 7-8 दिवसापूर्वी पण झाला होता पाऊस. आता परत पण येणार आहे अशी शक्यता आहे. कारण दिवसभर ऊनच तेवढं लागत होतं. 2 दिवसापासून लय गरम होत होतं. आणि आज तर पूर्ण झाकूनच आलं आहे. आज दिवस कुंकड उगाला आहे आणि कुंकड मावळला आहे, तेच कळलं नाही आता. काल मधलं खांड घेऊन इकडल्या खांडात फोडलं होतं पाणी. इथं कसं एकदा सोडून दिलं की खालचं बरोबर भिजत जातं. त्याच्यामुळं काल त्यांनी मालकाने दिलं लक्ष, ते घेतलं भिजून. पण 4-5 साऱ्या राहिल्या होत्या. म्हणलं चला सकाळ सकाळ ह्या 4-5 साऱ्या आणि वरच्या खंडातल्या 4-5 साऱ्या राहिलेल्या, त्या 4-5 साऱ्या तेवढं काढून घेऊ, नंतर वरती हे करू. हे जण त्या लवू राहिल्यात ना, मलाच धडधड होऊ राहिले, मलाच इथं भिव वाटू राहिले. म्हणून तुमच्याशी गप्पा मारीत उभा राहिले. म्हणलं तसा तरी टाईम जाईन. इकून नेमकं आहे ना, पानून साऱ्या वल्ल्या होत्यात ना, तर पटकन भिजतात म्हणा. गेल्याच्या थोडं राहिले पाणी. हे कसा आवाज येतोय, दन 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 आवाज येऊ राहिला. हिरवं हिरवं रान सगळीकडे असं हिरवं हिरवं दिसू राहिले, छान दिसू राहिले. आणि ऊस आहे ना, पाणी दिल्यामुळं आणखीन असा टाव करलाय, आणखीन भारी वाटू राहिले. पण त्यातलं गिन्नी गावताला औषध मारलं होतं, ते काही जळालं नाही. म्हणजे काही जळलं, हे असं झालं काही. आणि काही आहे अजून हिरवं हिरवं. तर त्याच्यात हे ना ट्रॅक्टर हाकलं ना, तर एखाद्या वेळेस होईन कमी ते. तर चला. तर दिवसभर मरणाचं ऊन लागत होतं आणि दुपारून पावसाचं थोडंसं परत वातावरण झालं होतं. आबळा झाकळून आलं होतं. तर गणू तिकडून मोबाईल धरल्या म्हणत होते चला मंडळी नमस्कार. तर म्हणून त्यांना हसत होतं.
तर दिवस मावळच्या टायमाला थोडंसं गरमट तर भरपूर होतं, पण ऊन कमी झालं आणि कांदे थोडे राहिले होते कापायचे. तर चाललं आहे आमचं सगळ्यांचं कापायचं काम. आणि दिवसभर ऊन आणि मोबाईल चमकतो, मोबाईल तापतो पण. आणि खरं जर म्हणलं ना तर वेळच असं हे होत नाही. दुपारच्या भरी ना ऊन असतं ना, त्याच्यामुळं मोबाईल व्हिडिओज घेऊशी वाटत नाही. तर एवढ्यात कंटाळाच चालला आहे व्हिडिओ घ्यायचा. पण थोडा शॉर्ट घेतला आहे मी 1-2 दिवस. तर सगळं मिळून एकत्रित तुम्हाला टाकते. तर इथं बघा मन्नूचं काय चाललंय. रोज टिपून ठेवलं ना ध्यानात राहतं. कर ना. रंगेल झाली ना तू खाली. हा रंगेल झाली का तू खाली उतर दाबड आणू का. हो अंग शिरले काय डेरी शिरले रे. बस बरं खाली खाली बस मांडी घालून. केला ना तुला काही कळत का ना पाय ना म्हणा फुलं वाहिले. फुलं आणली म्हणा फुलं आणली म्हण ना. इकडं पाय ना फोनकडे पाय ना. अयो डोक्यावर होती ती काय. हा बरं आता पातील सगळी. सगळी गोळा करून ठेवा. आता पांगू नको पांगू नको. काय लग्न करती काय. हा कोणाचं तुझं. कशी दिसती येडी पोरगी पाय ना. येडे येडे भिंगुरी. हबाय 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 कशी गोळा करते. हबाय घ्या घ्या आपल्याला फुलं गोळा करून घ्या. आपण आंब्याची गळ्यात घालू. घ्या गोळा करून. तो आंबू आहे का ऐ ढुंगी डोळ्यात जाईन ना ती. तर दुसऱ्या दिवशी चाललो होतो नगरला. आणि नगरला चालल्यावर ट्रॉफिक इथं तिसगावात इतकी फुल झाली पॅक झालं ना. तर तिसगावातच जवळजवळ आमचे 2-3 तास तिसगावातच गेले. जायला खूप असं ऊन झालं भरपूर. पण आता जावं तर लागतच होतं कारण गाडीत बसल्यावर आता काय करतात तर मागं येताना पुढे येताना असं झालं होतं. आणि बसला कधी गाडी ढळती कधी गाडी ढळती कधी. तर म्हणून आहे ना काही पण असं नवीन खेळायला लागतं. तिचं लय अवघड आहे. तिच्यासंग कोणी ना कोणी खेळायला पाहिजे. तिची रोज वेगळी वेगळी गंमत चालती. पण सगळं शूट करायला मला वेळ भेटत नाही कधी कधी.
तर इथं बघा पूर्ण ट्रॉफिक किती पॅक झालेली आणि पूर्ण असं हे झालंय ना एकच याने रोड चालू आहे फक्त. पांढऱ्या कलर सगळे आणलं पप्पानी, आम्ही टेंट हाऊस केलं. काय केलं? मी पण मदत करू लागले. तुम्हाला वाटलं की मी नाही लागले मदत करू? असं आहे का? टेंट हाऊस. हा का? बघा त्यांनी काय तमाशा केला पोरांनी. सगळे माणसं रानात गेलेत कांदे काढायला आणि पोरांचा तमाशा. अहो तात्या इथं या. माझा तांबडा काढायला ना टेंट हाऊस केलं. तांबडा काढू दाखवणार ना कोणाला. पुढच्या मांडल्या तर काय तमाशा केलाय पोरांनी. हा तर त्याच्यात कवडू घातलंय, वरून शाली चादरी टावेले टाकले तर गुंडईले तर, आणि बाया गेल्यात का रानात. आता यांनी सगळा तमाशाच करून ठेवलाय दारात बघा. चपला सायकलीन तिथं नेऊन यांना हाणलंच पाहिजे एका एकाला त्यांनी. कळालं ना? तुम्ही असं तमाशा करून ठेवले काही नाही होत. मी पण येऊ का आता तुमच्याकडे? चल ना. नको नको. काय ग? चल ना. बाय. चला झाली कामाची सुट्टी, निघाले मी घरी. घरी जाता वावरातून जाणार आहे, चारा नाही ते उशी. तर इथं ना देवीच्या मंदिरात जेवायला बसलो होतो. मी घरी जाय नगरला घरी जाय कामाला असं करता करता माझे 2-4 दिवस असेच पळपळीत गेले. दुपारून सकाळी, दुपारून कधी बाहेर गेले की सकाळून नव्हते कामाले, दुपारून यायचे. आणि पोरांनी तिथं तमाशा केला होता, तमाशा बघितला थोडा वेळ. आणि नंतर मग इकडं घरी गिन्नी गवत न्यायला आले. तर गिन्नी गवताच्या वावरात विहिरीजवळच एवढा मोठा मोर होता ना, तर त्याला बघून इतकं भारी वाटलं. मग त्याला पण थोडंसं शूटमध्ये घेतलं. म्हणलं चला महाराष्ट्रीय पक्षी बघायला सगळ्यांनाच आवडतो. तर काही काही चिमुकले व्हिडिओ बघतात, तर त्यांना चिमुकल्यांना पोरांना असं बारीक बाळांना असं आवडतं बघायला. तर म्हणून ते पण थोडंसं शूट घेतलं याच्यात. आणि काही इथलं काही तिथलं असं ह्या वेळेस ब्लॉगमध्ये झालं, कारण सलग दिवसभराचं रुटीन मला घेताच आलं नाही. तर चला मैत्रिणींनो, हा होता आपला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर